जय गणेश मित्रांनो, मी ओमकार ताजने मी ओवर्स टीव्ही या यूट्यूब चॅनल प्रस्तुत फूड भटकंतीमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो। तर सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगतो की मागचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल अनप्लॅन्ड भटकंती, त्याच्यात आपण प्लॅनिंग करून नव्हतो गेलो, मी कुठेतरी ट्रॅव्हल करत होतो आणि त्याच्यात मग आपण भटकंती केली आपली फूडची। तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की जाऊन तो व्हिडिओ पहा। तर आता आपण आलो आहे कस्तुरी फॅमिली रेस्टॉरंट हिंजवडीमध्ये। तर इथं यायचं रिझन म्हणजे उन्हाळा चालू आहे, आत्ताच अक्षय तृतीया झालेली आहे, तर त्या अर्थाने मला काहीतरी आमरस थाळी खायची होती आणि ते पण अनलिमिटेड आमरस थाळी। तुम्ही किती पण वाटे खा आणि त्याचबरोबर तुम्ही भाजी वगैरे जे मेन कोर्स आहे ते पण किती पण खा तर ते खाऊ शकतात तुम्ही। तर त्यासाठी आपण इथे हिंजवडीमध्ये आलेलो आहे। ऍक्च्युली तुम्ही प्रॉपर ॲड्रेस तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंग पर्यंत देईलच काय, पण रेस्टॉरंटचं नाव आहे कस्तुरी फॅमिली रेस्टॉरंट, पूर्णपणे अनलिमिटेड थाळी आहे। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया, लगेचच आपण थाळी मागवूया आणि म्हणजे तुम्हाला पण कळेल की काय स्पेशालिटी या थाळीचं। पण त्याचपूर्वी मी तुम्हाला सांग, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल चॅनल, तर आपल्या या व्हिडिओला आणि या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। चला मग आतमध्ये जाऊया। राम राम सा। तर मंडळी आपली थाळी आली आहे। तर आपली फर्स्ट भाजी येणार आहे कोणती? पनीर मखाना। ठीक आहे, खूप असं भरून थाळी आहे, बघूया। व्हेज कोल्हापुरी येते सेकंड, हे आलू पालक। ओके ओके, राजस्थानी गट्टा। ओके, तर हे सगळे आपले मेन भाजी आले आहे। आता आपण बघूया की नेक्स्ट काय येणार। हे कढी, हे राजस्थानी स्टाईल कढी याची व्हाईट मध्ये येते, आपण घरी असतो ग्रीन। ही नॉर्मल आपली डाल। ओके, तर हे डाल बाटी चुरमा आहे, याच्यासोबत आहे मंचुरियन आणि ही त्यांचं एक वडा आहे। सो तो वडा विचारू त्यांना काय आहे, आणि ढोकळा, हिरवी चटणी आणि लाल चटणी सोबत कांदा। ओके, तर ह्याला आपला फुलका, पुरी आणि कोणती रोटी? ओके, मेथीची हे पेपडा, हा डालू, आणि हे आपलं देसी घी। तर याच्यानंतर आपल्याला सगळ्यांचं आवडतं जे येणार आहे अनलिमिटेड मध्ये, आपण ज्यासाठी आलतो ते म्हणजे आमरस स्वीट मध्ये तिखट आले। तर बघूया आमरस वगैरे। हा, तो ऑरेंज कलर पाहूनच राहत नाहीये पण। आणि हे मी गुलाबजामुन, सगळ्यांचं आवडतं स्वीट मध्ये। आणि हे काहीतरी पहिल्यांदाच मी पाहतोय स्ट्रॉबेरी शिरा, जो आपण पायनॅपल मध्ये पाहिलाय मोस्टली, पण इथं सर्व केला जातो स्ट्रॉबेरी शिरा। तर अशा प्रकारे आपली ही थाळी पूर्णपणे सर्व झाली आहे। आपण त्याचा आस्वाद घेऊया, काय प्रत्येकाची चव कशी आहे काय, आणि ऑब्व्हियसली अनलिमिटेड आमरस तर खाऊया। चला मग। तर मित्रांनो, आपली सगळी थाळी अशी ही सर्व करून झालेली आहे। तर ही सगळ्या भाज्या एका साईडला, इथं स्वीट आणि हे मेथी ठेपला, ही आपली फुलके आहे आणि ही पुरी जी आपण रोटी असा भाजीसोबत खाणार आहे। आणि हा आहे आपला त्यांचा कचोरी। कोणती कचोरी म्हणले ते? मूग दाल कचोरी आहे। पहिलं मूग दाल कचोरीने स्टार्ट करू, क्रंची वाटतंय म्हणून स्टार्ट करतो। याच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता की मूग डाळ घातलेले आहे, त्यामुळे वन कर। सो मूग डाळ वगैरे आहे। सो बघूया टेस्टला कशी। खूप क्रिस्पी आणि क्रंची आहे, खायला एकदम आहा। एक दोन अजून मागू असं होतं।
मस्त. म्हणजे ना असं क्रंची असल्यामुळे ना जास्त कडक पण नाही, तर क्रिस्पी खाण्यात मजा आहे. आणि मेन बात जास्त ऑइली नाहीये. तुम्ही बघू शकता एकदम सुक्क आहे, म्हणजे हाताला मला काही तेल लागलेलं नाहीये, ते एकदम सुक्की आहे. सो ऑइली अजिबात नाही. आणि त्यांचा राजस्थानी मध्ये जो असतो तो आपला ढोकळा बघूया. खूप स्मूथ आहे असं, तो खाण्याची एक वेगळीच मजा असते ढोकळ्यामध्ये. ढोकळा पण छान आहे. आणि राजस्थान म्हणलं तर दालबाटी वगैरे येणार नाही असं होऊच नाही शकत दालबाटी चूरमा. पहिलं ते आपण बघू टेस्टला कसे आहे. खूप उत्तम अशी चव आहे. राजस्थानी थाळी आहे. आणि तुम्ही मी हे पुन्हा एकदा सांगतो, थाळी पूर्णपणे अनलिमिटेड आहे. जेवढं काय खायचं, कोणती भाजी घ्यायची, कोणती फुलके घ्यायची, पुरी घ्यायची, तुम्ही जेवढे पाहिजे तेवढं घेऊ शकता. आणि स्टार्टर मध्ये मंचुरियन. आता मेन आपण भाजी बघूया, प्रत्येक भाजीची चव कशी आहे त्यासाठी ज्या आपण आलोय ते बघूया. ही पहिली पनीरची भाजी आपण खाऊया. एकदम नॉर्मल चव आहे, असं जास्त स्पायसी वगैरे नाहीये. असं डेली साठी खाण्यासाठी पण ही थाळी चांगली आहे. ऑब्व्हियसली आपल्या लंच साठी आलोय आपण, तर एकदम ऍसिडिटी होणार नाही, जास्त तिखट नाहीये. नंतर ही सेकंड त्यांची भाजी बघूया, मिक्स व्हेज. खूप सुंदर चव आहे. पुरी सोबत बघू. ही हळदीची स्पेशल भाजी आपली राजस्थान वगैरे तिथं जास्त वापरलं जातं, जिथं बनवलं जातं. गट्टेची भाजी हाय, नॉर्मल चव आहे. सो एकदम सात्विक थाळी म्हणता येईल थोडक्यात राजस्थानी सेन्स मध्ये. आणि मेन म्हणजे तुम्ही जर हे बघू शकता, ही कढी व्हाईट आहे. आपण महाराष्ट्रामध्ये आपण येल्लो कढी करतो, पिवळी कढी असते, आणि ही व्हाईट मध्ये कशी चव बघू आहे. याच्यात थोडंसं दहीचा इसेन्स आणि गोड आहे, जास्त गोड मध्ये आहे. आपण मोस्टली जे महाराष्ट्र स्टाईल असते ते जरा थोडं तिखट गोड असतात, इथं ती पूर्णपणे गोडच आहे. आणि आता आंबारस जे सगळ्यांचं आवडतं असतं, तर बघूया आंबारस. आहा, मंत्रमुग्ध, एवढं टेस्टी आहे. कॅमेरा गल्ला माझ्यासोबत आणलंय, तिला पण पाणी सुटलंय, पण आपण ही पूर्णपणे शूट झाल्यानंतर तिला पण आपण देणारच आहे. पण खरंच उन्हात आपण एखाद्या येतो आणि असा गार आंबारस आपल्याला खायला भेटतो, वा लाजवाब. आणि मेन सगळ्यात इम्पॉर्टंट मी तुम्हाला खरं सांगायचं म्हणलं, पायनॅपल आपण शिरा खाल्लेला आहे, तो हा त्यांचा आहे. बघू शकता तुम्ही, स्ट्रॉबेरी शिरा. हा, मला स्ट्रॉबेरी खूप आवडते. आणि याच्यात स्ट्रॉबेरी जो इसेन्स आहे तो खूप चांगला आहे, मला तो इसेन्स लय आवडला. सो स्ट्रॉबेरी शिरा खाण्याची आहे ना एकदम मजाच वेगळी. कलरला एकदम पिंक आहे. जर कोणाला पिंक आवडत असेल आणि एकदम स्ट्रॉबेरी आवडत असेल, या चवईमध्ये, या शिराच्या चवईमध्ये ना प्रत्येक घासात आहे ना तुम्हाला स्ट्रॉबेरीचा फील येणार आहे. सो अशा प्रकारे ही ओव्हरऑल थाळी आहे. मेन आपण त्यांचा आता मेथीचा परोठा म्हणतात, ठेपला म्हणतात, तर आपण बघू काय. पूर्णपणे घी मध्ये, राजस्थान असलो तो आपलं गाईचं घी येणारच आहे. अशा प्रकारे उत्तम आहे. याच्या व्यतिरिक्त ते राईस पण देतात आपल्या डाळ भरून, तर तो आपण नंतर घेणारच आहे. पण ही पूर्णपणे अशी परिपक्व ही यांची ही थाळी आहे. आणि आपल्याला एंडिंगला दिलं जातं, म्हणजे आपण कधी पण खाऊ शकतो. हे छास जे की ऍसिडिटीसाठी चांगलं असतं. अशा प्रकारे ही थाळी होती.
अनलिमिटेड तुम्ही किती पण खा. आता मी 10 वाट्या खाईल नाही तर 20 वाट्या खाईल, सो तुम्ही किती पण मागू शकतात. तर तुम्ही नक्की इथं या हॉटेलला. आणि तुम्हाला मी ॲड्रेस सांगेलच या व्हिडिओच्या एंडिंगला, ॲड्रेस कुठं आहे, कसं यांचं ॲम्बियन्स वगैरे आहे मी तुम्हाला हे सांगेलच. तर आता मी फोकस करतो थाळीवर, एकदम भूक लागलेली आहे. तर चला मग, धन्यवाद. आणि हो मित्रांनो, नंतर आपल्या आवडीनुसार जिरा राईस डाळीसोबत आणि दाल खिचडी पण सर्व केली जाते. अशा प्रकारे पूर्ण थाळी मी माझ्या परीने संपवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि आमरस अनलिमिटेड आहे, आमरस संपून आपण ह्या थाळीला जी एंड करू पूर्णपणे. अशा प्रकारे आपण तिन्ही आंबरसच्या वाट्या संपवलेल्या आहे आणि ही थाळी फायनली संपवली आहे. ही थाळी अतिशय मी तुम्हाला सांगेल एकदम सात्विक थाळी होती. स्पायसी रेंज बोलाल तर म्हणजे जास्त पण नाही आणि कमी पण नाही, एकदम इंटरमिजिएट लेवलला सगळ्या भाज्यांची चव होती. आणि एक गोष्ट मला त्यांची आवडली, अनलिमिटेड थाळी आहेच म्हणून त्यामुळे त्यांनी वाटेत जे भाजी ते करतात, जे सर्व करतात ते एकदम थोड्या क्वांटिटीमध्ये, छोट्या क्वांटिटीमध्ये केली जाते. त्यामुळे जास्त वाया जाण्याची शक्यता नसते. तुम्हाला तुमच्यापर्यंत तुमची जी लिमिट आहे तसं तुम्ही खाऊ शकता. तर अशा प्रकारे ही पूर्णपणे यांची स्पेशल अनलिमिटेड आमरस थाळी आपण खाल्लेली आहे. आपण तुम्हाला मी अजून बाहेर जाऊन रिव्ह्यू देऊलच, तोपर्यंत स्टे ट्यून. तर मित्रांनो, इथं 2 व्हीलर आणि 4 व्हीलर पार्किंगसाठी प्रशस्त जागा आहे. नमस्कार अंकल जी. हाँ जी बोलो। तो आपका नाम क्या है? सीताराम महाराज। अच्छा, और होटल का नाम क्या है? कस्तूरी रेस्टोरेंट। कस्तूरी रेस्टोरेंट है, फैमिली रेस्टोरेंट। और हिंजौड़ी में है। कितने साल हो गए? ये अपने इधर नया साल 3 साल हो गया। तो 3 साल हो गए और आप ये अनलिमिटेड थाली अपने पास सब 3 स्वीट देते। हाँ। 4 सब्जी, 3 नमकीन, 2 चाइनीज आता है। ओके, थाली वगैरह सब अनलिमिटेड। ओके, तो पूरी थाली अनलिमिटेड है। तो अंकल जी ने बोला वैसे ही अनलिमिटेड है, तो इस हिसाब से आप जितने बार लेना चाहो उतने बार ले सकते हो. तर खायला यायचं असेल तुम्हाला तर नक्की तुम्ही कस्तुरी फॅमिली रेस्टॉरंट हिंजवडीला या. धन्यवाद अंकल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली कस्तुरी रेस्टॉरंटची थाळी खाऊन झालेली आहे. एकदम अशी अतिशय सात्विक थाळी होती आणि त्याचबरोबर राजस्थानी इसेन्स होता या पूर्णपणे थाळीमध्ये. जास्त काही तिखट वगैरे नव्हतं. तर तुम्ही पण इथं येऊ शकता, ट्राय करा. आणि मोस्टली अनलिमिटेड थाळी होती आणि एकदम अफोर्डेबल थाळी आहे. 330 मध्ये आपल्याला ही थाळी पूर्णपणे खायला भेटते. त्यामुळे त्या 330 रुपयामध्ये अफोर्डेबलमध्ये तुम्ही जेवढं पाहिजे तेवढं खाऊ शकता. स्वीट असेल, मला त्यातलं एक स्वीटमध्ये सगळ्यात जास्त आवडलं म्हणजे स्ट्रॉबेरी शिरा, जो मोस्टली आपण पायनॅपल शिरा सगळीकडे दिला जातो एक स्पेशालिटी म्हणून, पण इथं जे दिले आहे ते एकदम स्ट्रॉबेरी शिरा. सो हे मला कस्तुरी रेस्टॉरंटचं खूप आवडलं. तर तुम्ही पण या. त्या ॲड्रेस आहे कस्तुरी फॅमिली रेस्टॉरंट, कस्तुरी चौक, हिंजवडी. तर आपण पण या थाळीचा आस्वाद करायला नक्की या. तोपर्यंत धन्यवाद. आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आत्ताच्या कंटेंटला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू. तर मित्रांनो, सकाळी एकदम भरपेट अशी अनलिमिटेड आमरस थाळी खाल्ल्यानंतर राजस्थान स्टाईलमध्ये आपण पुन्हा एकदा अनलिमिटेड थाळी खायला आलो आहे, परंतु बुफे स्टाईलमध्ये, जेणेकरून आपण आपल्या ताटात जेवढं पाहिजे तेवढंच आपण मेन कोर्स घेऊ शकतो. जे स्वीट पाहिजे ते आपल्या मनासारखं आपण घेऊ शकतो. आणि मी आलो आहे चिंचवडमध्ये मोहननगरमध्ये हॉटेल पुणे दरबारला. तुम्ही बघू शकतात माझ्या मागे आहे हॉटेल पुणे दरबार. तर या हॉटेलला येण्याचं रिझन असं होतं, एकदम बुफे स्टाईल जेवण असणार आहे, त्यामुळे आपल्या इच्छेनुसार आपण ताटात जेवण घेऊ शकतो. ते हे मला खूप आवडलं आणि हे पहिल्यांदा काहीतरी पुण्यात होतंय. सो त्यासाठी आपण ही थाळी टेस्ट करणार आहे. बघूया ही थाळी कशी आहे आणि त्याचे प्राइजेस वगैरे काय असणार आहे आणि थाळीमध्ये इन्क्लूड काय आहे आपण ते बघूया. चला मग माझ्यासोबत या पुणे हॉटेल पुणे दरबारला. चला. तर मित्रांनो, आतमध्ये आल्यावर आपल्याला एकदम असा भला मोठा स्पेशियस आपल्याला वेटिंग एरिया भेटतो, जेणेकरून काय गर्दी असेल तर आपण आपल्या फॅमिली सोबत इथं वेटिंग एरियामध्ये वेट करू शकतो. ती ही गोष्ट मला खूप चांगली आवडली. वेटिंग एरिया एकदम मोठा आहे. तर सगळ्यात प्रथम आपल्याला इथं जेवण चालू करायच्या आधी आपल्याला कुपन घ्यायला लागतं.
तर आता त्यांच्या इथं सध्या व्हेज थाळी चालू आहे. सो व्हेजमध्ये त्यांचं बुफे आहे. तर आपण आता सध्या सगळ्यात पहिल्यांदा आपण त्यांच्या हातून कुपन घेणार आहे आणि आपल्या थाळीला सुरुवात करणार आहे आपण घ्यायला. थँक्यू सर. तर सर्वप्रथम आपल्या इथं आलं आहे व्हेज मंचुरियन. नंतर आंबारस ऑब्विसली उन्हाळा चालू आहे आणि आपला मँगो सीझन आहे, आंबारस तर पाहिजेच. हे काय दादा? आणि हे आहे लस्सी, स्वीट आहे सगळं. आणि हे आहे ताक आपलं. आणि ऑब्विसली सगळ्यांचं आवडतं गुलाबजामुन, त्याशिवाय कोणती पण डिश पूर्ण होत नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये तरी. मी आहे थोडंसं त्याला. हे आहे आपलं नूडल्स. ओके अरे ठीक आहे. तर हे सगळं होतं आपलं पूर्णपणे एक स्टार्टर होतं. तुम्ही पाहू शकतात की थाळीमध्ये हे सगळं स्टार्टर होतं, जे स्वीट्स, मंचुरियन आणि आपले नूडल्स इन्क्लुडेड आहे. आणि आपण मेन कोर्सचा पण आता व्हिडिओ करणार आहे. बघूया मेन कोर्समध्ये पण काय काय इन्क्लुडेड आहे. चला मग. तर याच्या आधी आपण स्टार्टर घेतलं होतं, ते पण आपण खाणारच आहे. पण आता यांचं आपण मेन कोर्स बघूया, मेन कोर्समध्ये काय काय इन्क्लूड आहे. तर ही फर्स्ट आली आहे आपली पुरी. पुरीनंतर हा पुलाव, व्हेज पुलाव, ऑब्विसली आपला मराठी कांदा. आणि त्याच्यानंतर जिरा राईस, आपला व्हाईट जिरा राईस आहे. आणि दाल तडका. आता सध्या थोडीच टाका. जिरा राईस आणि दाल तडका. दाल एकदम घट्ट आहे टेक्स्चरला. आणि ही मिक्स व्हेज भाजी आणि पनीर. ओके पनीर मसाला. थँक्यू सर. सो हे अशा प्रकारे यांची मेन कोर्स होते. तर मेन कोर्समध्ये पुरी, दाल तडका आणि जिरा राईस, व्हेज पुलाव आणि मिक्स व्हेज. तर आपण हे सगळं खाऊया. चला मग टेबलवर बघूया, तुम्हाला सांगतो चव कशी आहे. चला माझ्यासोबत. तर मित्रांनो, आपण सगळं त्यांचं सर्व करून झालंय आता आपल्या बुफे सिस्टीममध्ये आणि आपण आता आलोय टेबलवर. तर स्टार्टरमध्ये मंचुरियन आणि नूडल्स इन्क्लुडेड आहे. आणि स्वीट्समध्ये तुम्ही पाहिलंच असाल आंबारस, ताक आणि लस्सी, ताक आणि गुलाबजामुन. आणि मेन कोर्समध्ये पनीर मसाला, मिक्स व्हेज, पुलाव, दाल तडका आणि राईस आणि पुरी. तर आपण सगळ्यात प्रथम त्यांचं स्टार्टरमध्ये आपण मंचुरियनच ट्राय करणार आहोत. बघूया मंचुरियन. तुम्ही बघू शकतात मंचुरियन एकदम टेस्टी आहे. मंचुरियनला जे आतमध्ये स्टफिंग वगैरे आहे एकदम बॅलन्स स्टफिंग आहे, जास्त एक्स्ट्रा पण नाही आहे. सो आणि स्पायसी आणि जास्त ओव्हर ऑइली नाही आहे. सो मला ते एक आवडलं. मोस्टली आपले वेट मंचुरियन असतात ऑइली, पण हे जास्त ऑइली नाही आहे. अप्रतिम. आणि हे नूडल्स, सो मोस्टली इथं आपल्याला चायनीज स्टार्टर बघायला पाहायला भेटतो. आणि आहे नूडल्स. तर नूडल्स बघूया कसे टेस्ट. नूडल्स पण एकदम इंटरमिजिएट लेवलला बॅलन्स टेस्ट आहे. सो ओव्हरऑल स्टार्टर एकदम चांगला आहे. तुम्ही तुमच्या लहान पोरांना घेऊन येऊ शकतात. तुमच्या लहान पोरांना पण हे टेस्ट करू शकतात. जास्त ओव्हर स्पायसी नाही आहे आणि एकदम जास्त जळजळ होण्यासारखं नाही आहे. तो एकदम छान आणि बॅलन्स असं टेस्ट आणि त्याचं टेक्स्चर आहे. आता मेन कोर्स तो बघूया. स्वीट खाणारच आहे आपण नंतर, पण आता पहिला मेन कोर्स करू. तर ही आपल्याला दिली जाते पुरी. आपण टेस्ट करू त्यांची पनीर मसाला. पनीर मसाल्याची काहीतरी आहे ना वेगळी टेस्ट आहे. जो आपले इथं मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आपले जे रेग्युलर रेस्टॉरंट आहे आणि या रेस्टॉरंटमध्ये फरक एवढाच आहे की रेग्युलर रेस्टॉरंटचे प्युरेची भाजीची टेस्ट वेगळी असणार आहे. इथं तुम्हाला अस्सल जे आपण मॅरेजला खातो, लग्नात खातो, ते अस्सल इथं ही टेस्ट आपल्याला दिसली जाते. आणि सेम पनीर मसाल्याची टेस्ट आहे ही. नेक्स्ट आपण बघूया ही मिक्स व्हेज भाजी. एकदम बॅलन्स टेस्ट आहे. मिक्स व्हेज पण एकदम नॉर्मल टेस्टला आहे आणि खूप छान आहे. सो आणि जास्त स्पायसी नाही आहे. सो ही एक चांगली गोष्ट आहे ऑब्विसली. आणि दाल तडका बघू. वा, जेन्युअली सांगतो मला दाल तडका खूप आवडले. जिरा राईस बरोबर दाल तडका एकदम अमेझिंग लागते. आणि जो तडका आहे ना तो आरोमा आपल्या प्रत्येक टेस्टमध्ये येतोय. सो मला दाल तडका या सगळ्यांमध्ये दाल तडका खूप आवडतो. आणि आपण त्यांचा पुलाव पण बघू. पुलाव एकदम येलो कलरला आहे. फरशी वगैरे फ्लावर याचा मिक्सचर. पुलावची टेस्ट मी सांगेल की
तिखट आणि गोड आहे थोडंसं, म्हणजे जास्त ओव्हर स्पायसी नाहीये किंवा तिखट असं त्याची टेस्ट नाहीये, गोड टेस्ट आहे. सो ओव्हरऑल ही थाळी आपली नॉर्मल डिनरला करायला एकदम परफेक्ट थाळी आहे. सकाळी मी खूप हॅवी लंच केलं आणि आता मला काहीतरी अशी थाळी पाहिजे होती जे की माझ्याप्रमाणे असेल, जेणेकरून ते आधीच सव नाही करणार. मी तिथं जाईन, मला जे पाहिजे मी ते घेऊ शकतो. सो त्यासाठी मी हॉटेल पुणे दरबारला आलतो आणि त्यामुळे काय होतं, आपल्याला जेवढी क्वांटिटी पाहिजे आपण तेवढीच घेतो. सो ही एक गोष्ट मला खूप आवडली. आता हे आपण सगळं खाऊया आणि त्याच्यानंतर मग आपण स्वीटचं टेस्ट घेऊया. चला मी एक खातो आणि मग तुम्हाला सांगतो स्वीटमध्ये काय काय त्याची टेस्ट कशी आहे. चला तर मित्रांनो, आपण मेन कोर्सची टेस्ट पाहिलीच आणि आपण स्टार्टरची पण पाहिली आणि आता इथं स्वीटमध्ये काय इन्क्लूड आहे तुम्ही ते पाहिलंच सर्विंग करताना. तर पहिला आहे आपला आंबारस. सो ऑब्व्हियसली उन्हाळा चालू आहे, मेचा महिना चालू होणार आहे आणि आपल्या त्या महिन्यातच आपण आंबे खूप खातो. तर हा आंबारस आहे जो की अनलिमिटेड आहे. खूप छान असा आंबारस होता. सकाळचा जो आपण खाल्ला होता राजस्थानी थाळीमध्ये, त्या आंबारसाची जरा टेस्ट वेगळी होती. मे बी तो पल्पचा आहे आणि याच्यात पण पल्प आहे, बट हा आय थिंक प्युअर मिक्सरमध्ये बनवलेला जो आंबा असतो तसा हा रस आहे आंब्याचा. मला तो खूप आवडतो. आणि सेकंड ही त्यांची स्वीटमध्ये येते लस्सी, जी अशी खूप सारी घट्ट आहे. सो बघू, लस्सी ओके, जरा थोडंसं दही टाईप आहे, जास्त गोड नाही आहे. सो म्हणजे अशी बॅलन्स टेस्ट आहे, जास्त हाय पण नाही जास्त लो पण नाही, नॉर्मल आहे. आणि हे आपलं ताक जे जेवल्यानंतर आपल्याला लागतं, ताक छान, ताक सिरियसली खूप उत्तम आहे, मला खूप आवडलं. आणि हे जे की जिथं जाईन तिथं मला तर गुलाबजामुन पाहिजे, माझं फेवरेट स्वीट आहे. सो आपण गुलाबजामुन घेऊया. हे आहे गुलाबजामुन. वा, खूप साऱ्या दिवसांनी ते एक हव्याचे टेस्टचे गुलाबजामुन खाल्ले. सो हे मला खूप आवडलं, कारण की जे लग्नात जे भेटतं ना ते गुलाबजामुन खरंच खूप वेगळं असतं. सो सेम मी तर मला ही टेस्ट भेटली. सो एकदम भारी टेस्ट आहे. आता मी पूर्णपणे सगळं संपवतो, त्याच्यानंतर तुम्हाला रिव्ह्यू आणि त्यांची प्राइसिंग काय आहे थाळीची हे सगळं मी सांगतो. आपण त्यांच्या ओनरशी पण बोलूया की काय अजून यांच्याकडे इन्क्लूड आहे. तोपर्यंत मला आता फोकस करू द्या. या व्हिडिओच्या या थाळी खाल्ल्यानंतर मी तुम्हाला भेटायला. थँक्यू. चला, अशा प्रकारे आपली सगळी ही जी डिश आहे ती संपूर्ण झालेली आहे. तर मी एवढंच सांगेन ही डिश पूर्णपणे एकदम अशी जास्त स्पायसी नाही, एकदम नॉर्मल इंटरमिजिएट लेवलला ही पूर्णपणे टेस्ट आहे या डिशची, स्टार्टर पासून तर आपल्या मेन कोर्स पर्यंत. आणि सगळ्यात जास्त मला स्टार्टरमध्ये तर मंचुरियन एकदम खूप टेस्टी होतं. सो मंचुरियन मला जास्त आवडलं. आणि सेकंड त्यांचा दाल तडका राईस. सो जो दाल तडक्याची जी डाळ आहे तुम्ही नुसती डाळ पिऊ शकता, एवढी भारी होती. सो मला हे दोन एवढ्या सगळ्यांमधून हे दोन जे पदार्थ आहे मंचुरियन आणि दाल तडका ते खूप छान होते. ऑब्व्हियसली स्वीटमध्ये गुलाबजामुन पण खूप मस्त आहे आणि आंबारस तर आहेच. तर ओव्हरऑल आपली थाळी खाऊन झाली. आज दिवसभराचे आपले अनलिमिटेड सगळे थाळी पुण्यातले आपले झालेले ट्राय करून जे अफोर्डेबल रेटमध्ये. आता या थाळीचा रेट काय आहे, किती प्राइस आहे, आपण त्यांच्या ओनरशी भेटूया. अजून इथं काय सर्व्हिस दिली जाते किंवा अजून कोणते पदार्थ इथं आहे आपण त्यांच्याशी इथं बोलूया. चला मग ओनरशी बोलूया, रेट काय आहे आणि कशी आहे त्यांची सर्व्हिसेस. चला मग. तर आता आपली सगळी ही हॉटेल पुणे दरबारची थाळी, आपली व्हेज थाळी खाऊन झाली आहे बुफे सिस्टीममध्ये. तो आपण ओनरशी बोलूया की काय रेट आहे. सर क्या है अपने प्राइस अपना इस डिश का? अभी आमरस की बुफेट जेवन चालू है, 290 का पैकेज है। हाँ। इसमें सर्वो का अनलिमिटेड है, मतलब जो अभी है हाँ। आपको बुफेट में जो मेनू ओके। मिले ये मेनू सर्वो कुछ मतलब सब कुछ अनलिमिटेड चालू है, 290 का पैकेज है। ओके, तर 290च्या पॅकेजमध्ये जेवढं पण आपण आपल्या डिशमध्ये सर्व केलं तर स्वीट पासून तर मेन कोर्स पर्यंत सगळं अनलिमिटेड आहे. आता त्यांच्याकडं मँगो सीझन चालू आहे त्यामुळे आमरस आहे, तो आमरस पण एकदम अनलिमिटेड आहे. सर वेजच्या व्यतिरिक्त लाइक वेज के बाद कितना और क्या ऑप्शन है आपके पास? अभी ये वेज के बाद अभी ये 15 तारीख तक चालू है, फिर हाँ। इनके बाद और एक वेज का ऑफर आएंगे जो हाँ। उसका रेट रहेंगे और 199 के पैकेज रहेंगे। हाँ। उसमें बहुत सारी मेनू रहेंगे, स्टार्टर भी रहेंगे, मेन कोर्स भी रहेंगे और उसमें बिरयानी भी रहेंगे, चाइनीज भी रहेंगे। ओके, हाँ,
तो वो अभी उसके बाद चालू हो जाएंगे, 30 तारीख तक चालू हो जाएंगे। तो आपके होटल में ऐसे ऑफर चलते रहते हैं हाँ, क्या? ऑफर चलते रहते, 15 दिन के लिए, 20 दिन के लिए, 1 महीने के लिए आते रहते। तर तुम्ही बघू शकता ती यांच्या हॉटेलमध्ये अशी परफेक्ट ज्या रेटला ती डिश आहे असं काही नाहीये. तुम्हाला बंपर ऑफर 15-15 दिवसांनी चेंज होत राहते, इन्क्लुडिंग व्हेज असो किंवा नॉनव्हेज. तर नॉनव्हेज तर आता सध्या नाहीये, कारण की ते मला त्यांची एक गोष्ट खूप आवडली. ते म्हणले की उन्हाळा चालू आहे, खूप हीट आहे, त्यामुळे त्यांनी नॉनव्हेज इंक्लूड केलं नाहीये. तर नॉनव्हेज कब से इंक्लूड होने वाला? नॉनवेज जून महीने की 1 तारीख से चालू होंगे, ठीक है. और वो बहुत ही अच्छा ऑफर आने वाला है। उसका पैकेज रहेंगे 399 रहेंगे, ऐसा कुछ तो 390 रहेंगे, और उसमें स्टार्टर वगैरह बहुत मस्त है, मतलब अच्छे। तर तुम्ही बघू शकता की नॉनव्हेजची पण ऑफर येणार आहे, पण जून महिन्यात येणार आहे. तर मी तुम्हाला एवढंच सांगतो, तुम्हाला जर इथं तुम्ही कधी पण येऊ शकता, इथं ऑफरवर ऑफर चालूच राहते 15-15 दिवसाला. त्यामुळे हे नक्की हॉटेल पुणे दरबार तुम्ही ट्राय करा. सर कहाँ पर है अपना एड्रेस? ये मोहन नगर है, चिंचोड़ मोहन नगर, ESI हॉस्पिटल के गेट के सामने। ठीक आहे. तर चिंचवड मोहन नगर मध्ये हॉटेल पुणे दरबार आहे. तुम्ही गुगल लोकेशनला टाकून पण इथं पोहोचू शकतात. सो एकदम ओव्हरऑल जी बुफे सिस्टीम होती त्याच्यामुळे तुम्हाला जेवढं पाहिजे तुम्ही तेवढंच घेऊ शकतात आणि एकदम चांगली होती. थँक्यू सर. थँक्यू सो मच. तर मित्रांनो, आज आपली सगळी फूड भटकंती झाली आहे. तर आजची थीम होती अनलिमिटेड थाळी. तर अनलिमिटेड डिश मध्ये आपण पहिली खाली राजस्थानी सेन्स मध्ये कस्तुरी रेस्टॉरंटची हिंजवडी, आणि आता इथं चिंचवड मोहननगर मध्ये आपण आलतो हॉटेल पुणे दरबारला. तर दोन्ही थाळीमध्ये अनलिमिटेड स्वीट पासून तर मेन कोर्स दिला जातं. सकाळी आपण जे खाल्लं ते हिंजवडीमध्ये राजस्थानी इसेन्स होता, आणि इथं आपण जे खाल्लं तर त्याच्यात आपण जसे मॅरेज फंक्शन वगैरे लग्नामध्ये खातो जरा पनीर मसाला वगैरे अशी ही थाळी होती. तर सकाळच्या थाळीमध्ये तेच सगळं सर्व करतात आणि आपल्याला ते संपवायला लागतं ऑब्व्हियसली आपल्या लिमिटनुसार फक्त. आणि इथं जे आहे इथं बुफे सिस्टीम आहे. बुफे सिस्टीम मध्ये तुम्हाला जेवढं पाहिजे, तुम्हाला जे आवडतं तुम्ही तेच ताटात घेऊ शकता. तर ह्या दोन्ही थाळीचे हे असे वैशिष्ट्य होते. तर आणि रेटचं बोलाल तर दोन्ही थाळी अफोर्डेबल आहे. सकाळची थाळीचे रेट तुम्हाला तर माहितीच आहे, आणि या थाळीचे रेट पण 290च होते. सो एकदम अफोर्डेबल होते. आज दिवसभर एकदम अनलिमिटेड खाल्ले, म्हणजे पोट एकदम पॅक झालं आहे. तर आपण हा एंड इथंच व्हिडिओ इथंच आपण एंड करूया. तर नक्की आपल्या या कंटेंटला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, आणि व्ह्यूअर्स TV या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला मग मी येतो आता. धन्यवाद.